नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल गिरी. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण मिरॅकल मॉर्निंग याबद्दल माहिती घेणार आहोत. मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकामध्ये एक मस्त फॉर्म्युला दिला आहे आणि हा फॉर्म्युला दिलेला आहे हेल एलरॉइड हे जे लेखक आहेत त्या पुस्तकाचे त्यांनी दिलं आहे. ते एक बिझनेसमन आहेत, तर त्यांनी आपल्या जीवनात कसं ह्या फॉर्म्युलाचा यूज केला आणि त्यामुळे त्यांना कसे सक्सेस मिळत गेला तर ते त्यांनी या पुस्तकात सांगितलेलं आहे मित्रांनो. तर हा फॉर्म्युला असा आहे, सेवर्स. यस म्हणजे सायलेन्स. सायलेन्स म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण शांत राहिलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे किंवा मेडिटेशन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगलं वाटायला सुरुवात होते मित्रांनो. ध्यान केल्यामुळं आपल्या एक माइंड स्टेट चांगलं राहतं, जेणेकरून आपण त्या थॉटलेस प्रोसेसमध्ये जातो, त्यामुळं आपल्याला चांगले विचार येण्यास मदत होते मित्रांनो. त्यानंतर ए फॉर ॲफ्रमेशन्स. ॲफ्रमेशन्स म्हणजेच मित्रांनो स्वयंसूचना. आपल्याला सकाळी उठल्यानंतर चांगल्या स्वयंसूचना द्यायला पाहिजेत आणि मी तुम्हाला एक स्वयंसूचना सकाळी उठल्या काय द्यायच्या ते सांगितलेलं आहे. त्या जरी तुम्ही द्यायला चालू केलं तरी पण तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये फरक पडलेला नक्कीच जाणवेल. तर मी सांगितलेलं जे ॲफ्रमेशन्स आहेत ते असं: आय एम दी बेस्ट, आय कॅन डू इट, टुडे इज माय डे, आय एम अ विनर, गॉड इज ऑलवेज विथ मी. हे सकाळी उठल्या म्हटलं तरी पण चालेल मित्रांनो. त्यानंतर आहे मित्रांनो व्ही फॉर व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजेच आपल्याला जे काही आपल्या लाईफमध्ये हवं आहे त्याबद्दलचा चित्रपट तयार करणे असं म्हटलं तरी काही हरकत नाही मित्रांनो. म्हणजे तुम्हाला 1 महिन्यामध्ये काय पाहिजे आहे, 4 महिन्यात काय पाहिजे आहे, 6 महिन्यात काय पाहिजे आहे, वर्षात काय पाहिजे किंवा 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी काय पाहिजे आहे ते लिहून काढा एकदा आणि त्या प्रकारचं व्हिज्युअलायझेशन करायला चालू करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या लाईफमध्ये फरक पडलेला जाणवेल. त्यानंतर ई फॉर एक्सरसाइज. एक्सरसाइज करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. दररोज आपण किमान 1 तास तर आपल्या शरीराला दिला पाहिजे, जेणेकरून आपला ब्रेन चांगल्या प्रकारे वर्क करायला चालतो. आपल्या एक्सरसाइज आणि ब्रेनचं चांगल्या प्रकारे कनेक्टिव्हिटी असते, त्यामुळं आपल्याला फ्रेशनेसपणा जाणवतो, दिवसभर आपण फ्रेश राहतो मित्रांनो. तर ई फॉर एक्सरसाइज. त्यानंतर आहे मित्रांनो आर फॉर रीडिंग. तर दररोज मित्रांनो 1 पान तरी आपण नक्कीच वाचलं पाहिजे, जेणेकरून आपल्या लाईफमध्ये भरपूर चांगल्या गोष्टी व्हायला चालू होतात. तर कसं आहे मित्रांनो, हे जे मोठे लोक आहेत, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग किंवा इलॉन मस्क, जिम क्विक म्हणून आहेत, हे जे सक्सेसफुल माणसं आहेत ते दररोज मित्रांनो खूप पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं त्यांच्या लाईफमध्ये त्यांना चांगले रिझल्ट मिळायला चालू होतात. आपल्या इंडियन लोकांना थोडीशी वाचन करण्याची सवय कमी आहे, तर आत्तापासूनच तुम्ही वाचनाची सवय लावून घ्या. एखादं चांगलं पुस्तक जेणेकरून तुम्हाला चांगलं वाटेल अशा प्रकारचं पुस्तके घ्या आणि त्याचं दररोज 1 पान वाचण्यासाठी चालू करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चांगले बदल झालेले नक्कीच जाणवले. तुम्हाला चांगल्या प्रकारची एक इन्फॉर्मेशन मिळायला चालू होईल. तर जिम क्विक हा माणूस आपलं माइंड ट्रेन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर त्यांना एक सांगितलेलं आहे वाक्य की इन्फॉर्मेशन इज द पॉवर आणि रीडिंग इज द सुपर पॉवर, असं त्यांना सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं यातलं सगळ्यात मोठी पॉवर आपल्याला मिळायला चालू होते रीडिंगमुळं. काय होतं मित्रांनो, जो काय ऑथर आहे त्याने ज्या काही चुका केलेल्या असतात त्याबद्दल पण आपल्याला लक्षात यायला लागते की ही आपण चूक करायची नाही. सगळ्या चुका आपण स्वतः अनुभव घेऊन दुरुस्त करायच्या म्हटलं तर तेवढं योग्य नाही राहणार मित्रांनो. म्हणून आपण पुस्तकातून आपल्याला कुठल्या गोष्टी चांगल्या प्रकारे आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायच्या ह्या गोष्टी आपल्याला कळतात. त्यामुळं रीडिंगची हॅबिट तुम्ही लावून घ्या मित्रांनो. ही नक्कीच चांगली हॅबिट आहे. मी दररोज पुस्तक वाचतो मित्रांनो. मी माझ्या बुकची लिस्ट पण तुम्हाला एक दिवस देईन मित्रांनो. त्यानंतर आहे स्क्रायबिंग म्हणजे दररोज काहीतरी चांगल्या प्रकारचं लिहिलं पाहिजे. तुम्ही ग्रॅटिट्यूड बुक घातली तरी पण चालेल, जेणेकरून त्यामुळं पण आपल्याला जीवनात चांगला बदल झालेला दिसतो मित्रांनो. ग्रॅटिट्यूड बुक म्हणजेच काय की थँक्यू, जे काही आपलं थँक्यू म्हणायचं ह्या देवाला, जेणेकरून आपल्याला जे काही आपल्या लाईफमध्ये आहे, आपलं शरीर चांगलं असल्याबद्दल, आपले विचार चांगले असल्याबद्दल म्हटलं तर चालेल, आपल्याकडे गाडी आहे, घर आहे, याबद्दल जरी तुम्ही आभार मानायला चालू केलं, त्या प्रकारचं तुम्ही ग्रॅटिट्यूड बुक जरी लिहायला चालू केलं तरी पण तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल मित्रांनो. तर ग्रॅटिट्यूड बुकबद्दल मी माझा व्हिडिओ अपलोड केला आहे, तो तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर नक्कीच या मिरॅकल मॉर्निंगचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यासाठी मिनिमम एक 6 मिनटं सकाळी जरी तुम्ही मित्रांनो स्टार्टिंगला जरी काढलं तरी काही
बदल चांगलेच तुमच्या लाईफमध्ये व्हायला चालू होतील मित्रांनो. तर कसं आहे मित्रांनो, 6 मिनटं नक्कीच तुम्ही वेळ काढू शकता. नक्कीच ह्या गोष्टी आपल्या जीवनात चांगल्या प्रकारे अप्लाय केल्यामुळं आपलं जीवन चांगल्या प्रकारे सुंदर होतं. तर हे नक्कीच तुम्ही मिरॅकल मॉर्निंग रूटीन फॉलो करा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिरॅकल झालेले जाणवतील. तर माझ्या चॅनलमध्ये माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. माझ्या चॅनलला असेच लाईक्स द्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज आलेले नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील मित्रांनो. तर थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू मित्रांनो.